धुळपा नवले आदी लोकांनी मोर्चा काढलेला आहे. 3 सप्टेंबर 1942 ला तासगावच्या मामलेदार कचेरीवर मोर्चा काढलेला आहे. या मोर्चात नाना पाटील हे सहभागी झालेले आहेत. यांनी यावेळेस असलेला मामलेदार जो आहे विकासाचे अर्थशास्त्र पेपर क्रमांक 7 या विषयाच्या नवीन सिलेबसनुसार CBCS पॅटर्न DSE 72 सत्र 5 या पाठ्यक्रमाचा सिलेबस पाहत असताना यामध्ये प्रामुख्यानं एकूण 4 घटकांचा समावेश करण्यात आल्याचं पाहावयास मिळतं. घटक क्रमांक 1 आर्थिक विकासाच्या मूलभूत संकल्पना. या घटकामध्ये आर्थिक विकासाच्या संकल्पना, आर्थिक विकासाची वैशिष्ट्ये, आर्थिक विकासाचे निर्देशक, आर्थिक विकासास येणारे अडथळे, शाश्वत आणि हरित विकासाची उद्दिष्टे, हरित विकास आणि भारत समस्या हा टॉपिक क्रमांक 1. घटक क्रमांक 2 विकसनशील आणि विकसित देश. विकसित अर्थव्यवस्थेची लक्षणे, अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, आर्थिक विकासावर परिणाम करणारे घटक, आर्थिक वाढीची वैशिष्ट्ये, भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाची सद्यस्थिती. टॉपिक क्रमांक 2 आर्थिक विकासाचे सिद्धांत. विकासाचा सनातनवादी दृष्टिकोन, रिकार्डोचा आर्थिक विकासाचा सिद्धांत, भांडवल संचय प्रक्रिया, आर्थिक विकास प्रक्रिया, रिकार्डोच्या सिद्धांतावरील टीका, मिर्डालचा प्रतिसारक व विस्तारक परिणामांचा सिद्धांत, रोस्टोच्या आर्थिक वाढीच्या अवस्था, उड्डाणावस्थेच्या अटी, टीकात्मक मूल्यमापन, समतोल आणि असमतोल विकास सिद्धांत, असमतोलित विकास, प्राध्यापक सिंगार, प्राध्यापक हर्षमान यांचं टीकात्मक मूल्यमापन. घटक क्रमांक 4 आर्थिक विकासासाठी संसाधने, भांडवल निर्मिती, अर्थ, आर्थिक विकासातील भांडवलाचं महत्त्व, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकास, तंत्रज्ञानाचे फायदे, प्रकार, माध्यमे, मानवी भांडवल आणि आर्थिक विकास. मानवी भांडवल विकासाचं घटक, विदेशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुंतवणूक, परकीय मदत, गुंतवणूक रचना, आर्थिक विकास, आर्थिक विकासात शासनाची भूमिका. हे प्रमुख 4 घटक आपण यावर्षी विकासाचे अर्थशास्त्र पेपर क्रमांक 7 मध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण घटक क्रमांक 1 पाहत असताना या घटकाच्या अनुषंगानं आर्थिक विकासाची मूलभूत संकल्पना या बाबतीत विचार करणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं हरित विकासाची जी उद्दिष्टे आहेत किंवा विकास संकल्पना आहेत, आर्थिक विकासाच्या व्याख्या आहेत, आर्थिक विकासाचं महत्त्व आहे, आर्थिक विकास वृद्धीवर परिणाम करणारे घटक आहेत, विकासाचे निर्देशक आहेत, विकासातील अडथळे आहेत, शाश्वत किंवा टिकाऊ हरित विकास आहे, या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आर्थिक विकास म्हणजे नेमकं काय हे पाहत असताना सध्याच्या प्रगतिशील जगाचा विचार करता विकासाच्या प्रेरणा अत्यंत वेगाने पसरत असून
जगातील विविध देशांमध्ये हे एक सामान्य वैशिष्ट्य आढळत असल्याचं पाहावयास मिळतं. आर्थिक विकास हा साध्य महत्त्वाचा अध्ययनाचा घटक असून त्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या, राष्ट्रीय उत्पन्न, राहणीमानातील सुधारणा, दारिद्र्य दूर करणं, भौतिक घटकांबरोबर अभौतिक घटक देखील विचारात घेऊन आर्थिक विकासाबरोबर एकूण मानसिक समाधानाच्या पातळीचा विचार केला तर आर्थिक विकास हा पर्यायपूरक असणं गरजेचं आहे. तसेच शाश्वत विकास प्रस्थापित होऊ शकतो आणि यातून खऱ्या अर्थानं आर्थिक विकासाची संकल्पना विषयाचं विवेचन करणं क्रमप्राप्त ठरतं. आर्थिक विकास ही आधुनिक संकल्पना असून दुसऱ्या महायुद्धानंतर याच्या अभ्यासाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. अल्पविकसित अर्थव्यवस्थेमध्ये सार्वत्रिक दारिद्र्य, बेकारी, अल्प उत्पादकता, कनिष्ठ राहणीमान इत्यादी समस्या आणि अमेरिकी, इंग्लंड, फ्रान्स इत्यादी विकसित राष्ट्रांना आर्थिक विकासाचा वेग टिकविणे, चक्रीय प्रवाह टाळणे यासाठी आर्थिक विकास अभ्यासण्याची गरज असल्याचं पाहावयास मिळतं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत, समाजवादी अर्थव्यवस्थेत, मिश्र अर्थव्यवस्थेत आणि विकसित अविकसित अशा सर्वच राष्ट्रांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं आणि या दृष्टिकोनातून या आर्थिक विकासाचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आर्थिक विकास म्हणजे औद्योगिकीकरण, शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या कमी करून ती लोकसंख्या उद्योग सेवा क्षेत्राकडं स्थलांतरित करणं म्हणजे आर्थिक विकास होय, असं मत किंडलबर्जर यांनी मांडल्याचं पाहावयास मिळतं. आधुनिक उत्पादन व ते ज्यामुळं शक्य होतं त्या तांत्रिक व संख्यात्मक व्यवस्थेतील बदल म्हणजे आर्थिक विकास होय. याबरोबर आणखी काही अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या केल्याचं पाहावयास मिळतं. या व्याख्येच्या अनुषंगानं प्राध्यापक लुईस यांच्या मते दरडोई उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे आर्थिक विकास होय. प्राध्यापक ब्राईट सिंह यांच्या मते आर्थिक विकास म्हणजे देशाच्या समाजाचा अल्पविकसित स्तरातून उच्च आर्थिक स्तराला गाठण्याचा प्रयत्न होय. तर मायर बाल्डविन यांच्या मते आर्थिक विकास एक अशी न संपणारी प्रक्रिया आहे व ती दीर्घकालीन असून एका अर्थव्यवस्थेत वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून येणे म्हणजे आर्थिक विकास होय. तर वरील सर्व व्याख्या पाहिल्यानंतर भौतिक सुखामध्ये वाढ दर्शवणाऱ्या प्रक्रिया, वास्तव राष्ट्रीय उत्पन्न, दीर्घकालीन व सतत विकास या बाबी स्पष्ट झाल्याचं पाहावयास मिळतं. या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये आर्थिक विकास ही सततची प्रक्रिया असून एक विशेष शक्ती विशिष्ट काळापर्यंत सतत कार्यरत असल्यानं आर्थिक बदलत्या मूल्यांमध्ये सतत बदल होत असतात आणि त्यामुळं विभिन्न क्षेत्रातही बदल होतात आणि याचा प्रमुख लाभ म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढते. तसेच राष्ट्रीय उत्पन्न व उत्पादन वाढी शिवाय सध्याच्या पुरवठ्यात बदल आणि संसाधनाच्या पुरवठ्यात बदल होतात. त्यामध्ये वास्तव राष्ट्रीय उत्पन्न हा आर्थिक विकासाचा संबंध हा वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वृद्धीशी संबंधित असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजेच वस्तू व सेवांच्या शुद्ध मूल्यात होणाऱ्या वाढीशी हे संबंधित असतं. आर्थिक विकास हा दीर्घकालीन व सतत चालणारी प्रक्रिया असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजेच आर्थिक विकास हा 5 ते 25 वर्षापर्यंत चालू शकतो. म्हणजेच तो दीर्घकालीन आहे. आर्थिक विकास एक प्रवाह असून तो नियमित चालतो.
तसेच संयुक्त राष्ट्राच्या तज्ज्ञ समितीच्या मतानुसार आर्थिक विकासाची व्याख्या आर्थिक विकास म्हणजे केवळ आर्थिक वृद्धी नसून त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, संस्थात्मक आणि आर्थिक बदल असतात. थोडक्यात आर्थिक विकास ही एक गतिमान दीर्घकालीन प्रक्रिया असून ज्यामध्ये वास्तव दर उत्पन्नामध्ये वाढ आणि सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि तांत्रिक संरचना यासारख्या सर्व घटकात उपलब्ध साधनाच्या पर्याप्ततेचा वापर करून मोठे बदल घडवून आणणे व शाश्वत विकास प्राप्त करणे होय. आर्थिक विकासाचं महत्त्व. जगातील सर्व देशांची विभागणी श्रीमंत व गरीब किंवा अविकसित किंवा विकसनशील अशा दोन विभागात करता येईल. सध्याच्या प्रत्येक देश विकासाची प्रक्रिया वाढवण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्यामुळं विकासाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे आढळून येते. प्राध्यापक लुईस यांच्या मते आर्थिक विकासाचं महत्त्व खालीलप्रमाणे सांगता येईल. लोकांची निवड क्षेत्र व्यापक असले तर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये नवीन उद्योग, नवीन निर्माण कार्य व नव्या क्षेत्रांना पुढे आणणं यासाठी लोकांना आपल्या आवडीनिवडी, क्षमतेनुसार निवड करणं शक्य होतं. लोकांना आवडीनिवडीनुसार काम उपलब्ध झाल्यास त्यांची कार्यक्षमता वाढते. म्हणजेच आर्थिक विकास साध्य झाल्यामुळं लोकांच्या कार्यक्षमता विकासाचं महत्त्व जे आहे हे वाढीस लागल्याचं पाहावयास मिळतं. 2. आर्थिक विषमतेवर नियंत्रण. आता न्यायाच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी करणं आवश्यक आहे. नियोजन करत असताना विषमता दूर करण्याचे उपाय प्रथम लक्षात घेतात. संपत्तीचे वाटप पूर्णपणे न्यायपूर्ण व समान पद्धतीनं झाल्याशिवाय कामाचा वेग वाढणार नाही. तर एका बाजूला बरीच प्रगती व दुसऱ्या बाजूला अतिदारिद्र्य देशाच्या विकासात अडथळे ठरू शकतात. यातून खऱ्या अर्थानं आर्थिक लाभ पाहावयास मिळतात. विकासाच्या प्रक्रियेमध्ये देशाला अनेक प्रकारचे लाभ होत असतात आणि त्यातून आर्थिक लाभ म्हणजे उत्पादन वाढ, भांडवल निर्मिती, व्यापार चक्राचा प्रभाव कमी करणं, उत्पादन घटकाचं न्यायोचित वितरण, राष्ट्रीय उत्पन्नाचं योग्य वाटप आणि नैसर्गिक साधनसामग्रीचं योग्य वाटप हे घटक त्यामध्ये असल्याचं पाहावयास मिळतं. समाजातील लोकांना आर्थिक सुरक्षा प्राप्त करणं म्हणजे जास्तीत जास्त लाभ मिळविण्याच्या वृत्तीनं वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जास्त किमतीला वस्तूंची विक्री करणं म्हणजे सरकारनं हस्तक्षेप करून ती स्थिती बदलणं आवश्यक ठरतं. नियोजित अर्थव्यवस्थेत अशा प्रकारची सुरक्षा देणं हे अत्यंत आवश्यक असल्याचं पाहावयास मिळतं. राहणीमान सुधारणा व दारिद्र्यातून मुक्ती. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ केल्यास लोकांच्या उत्पन्नात आपोआप वाढ होईल व परिणामतः राहणीमान वाढेल, जे लोकांच्या दारिद्र्यातून मुक्ती आपोआप घडून येते. आर्थिक विकासानं समाजवादाचा जन्म होतो. म्हणजेच प्राध्यापक लुईस यांच्या मतानुसार आर्थिक संपन्नतेमुळं सामाजिक कल्याणात वाढ होते. आता तिसरा जो घटक आहे आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना असल्याचं पाहावयास मिळतं. याबाबत अर्थशास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. सर्वसाधारणपणे आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी या शब्दाचा वापर एकाच अर्थानं करण्यात येत असला तरी तो शुम्पीटर यांनी आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी यातील फरक प्रथम स्पष्ट केला. शुम्पीटर यांच्या मते आर्थिक विकास हा अर्थव्यवस्थेच्या स्थैतिक अवस्थेतील उत्स्फूर्त बदल असून विकासाची प्रक्रिया ही खंडित असू शकते. याउलट आर्थिक वृद्धी म्हणजे
अर्थव्यवस्थेत दीर्घकाळात संथपणे व सातत्याने होणारा बदल म्हणजे आर्थिक वृद्धी होय. प्राध्यापक जे.के. मेहता यांच्या मतानुसार आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत जे बदल होतात ते गुणात्मक असतात. वृद्धीच्या काळात होणारे बदल हे मागात्मक स्वरूपाचे म्हणजेच विकसनशील किंवा अल्पविकसित देशात असलेली संसाधने, तंत्रज्ञानाचा स्तर इत्यादी गोष्टीचा विचार करता तेथे जलद आर्थिक विकास आणि गुणात्मक बदल आवश्यक ठरतात. विकसित देशांमध्ये हे घटक आधीच प्रगत असल्यानं प्रमुख प्रश्न आर्थिक वाढीशी संबंधित असतो. त्यामुळं प्रगत देशातील बदल हे प्रामुख्यानं मात्रात्मक असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. किंडलबर्जर यांच्या मतानुसार आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी यातील अंतर स्पष्ट करताना असं म्हणतात की आर्थिक वृद्धीचा अर्थ उत्पन्नातील वृद्धी आहे, तर आर्थिक विकासाचा संबंध हा संरचना व उत्पादन ह्या दोहोत होणाऱ्या बदलांशी आहे. असं असलं तरी विकासाचा मापदंड हा उत्पन्नातील वाढ असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. भांडवल पर्याप्तता या अनुषंगानं जर आपण विचार केला तर यामध्ये मात्रात्मक दर्जाची आर्थिक प्रगती ही महत्त्वाची असल्याचं पाहावयास मिळतं. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यांचा विचार करता श्रम, तांत्रिक प्रगती, नवप्रवर्तन हे प्रमुख घटक विचारात घेतले जातात. किंडलबर्जर यांच्या मते देशाच्या आर्थिक वृद्धीवर व विकासावर परिणाम करणाऱ्या गोष्टी म्हणजे देशाची लोकसंख्या होय. श्रमाला मानवी संपत्ती असं म्हटलं जातं व श्रमपुरवठा लोकसंख्येवर अवलंबून असतो. तांत्रिक प्रगतीमध्ये आर्थिक वृद्धीचा महत्त्वाचा घटक म्हणजे तांत्रिक प्रगती होय. म्हणजे नवप्रवर्तन आणि आर्थिक विकास यांचा जवळचा संबंध असल्याचं पाहावयास मिळतं. हे नवप्रवर्तन ही सतत चालणारी प्रक्रिया असून नवप्रवर्तनाचा आर्थिक वृद्धीवर परिणाम झाल्याचं पाहावयास मिळतं. उद्योजकता व उपक्रम. उद्योजकाची भूमिका औद्योगिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण असल्याचं पाहावयास मिळतं. सामान्यतः आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास यातील फरक पाहणं तर क्रमप्राप्त असल्याचं पाहावयास मिळतं. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याचा एकच अर्थ आहे असं मानलं तरी देखील आर्थिक वाढ आणि आर्थिक वृद्धी विकास यामध्ये मूलभूत फरक असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. आर्थिक वृद्धी म्हणजे संकल्पना विकसित अर्थव्यवस्थेशी संबंधित असल्याचं पाहावयास मिळतं आणि आर्थिक विकास ही संकल्पना अर्थव्यवस्थेशी संबंधित असल्याचं पाहावयास मिळतं. आर्थिक वृद्धी उपयोगात असलेल्या साधन सामग्रीचं कार्यक्षमपणे पुनर्वितरण आर्थिक वृद्धीशी संबंधित असतं, तर विकास बेकार पडून असल्यानं समाधानाचा उपयोग करण्याचा प्रयत्न आर्थिक विकासाशी संबंधित असतात. आर्थिक वृद्धीमध्ये आर्थिक प्रक्रिया संथपणे होणारी व दीर्घकालीन स्वरूपाची असल्याचं पाहावयास मिळतं, तर आर्थिक विकासात आर्थिक प्रक्रिया ही स्वयंपूर्ण व तुटक व खंडित स्वरूपाची असल्याचं आढळतं. आर्थिक वृद्धीमध्ये विकसित साधने याचा वापर करून आर्थिक प्रगतीला आर्थिक वृद्धी असं म्हणतात, तर आर्थिक विकासामध्ये अपुऱ्या ज्ञानाअभावी उपलब्ध साधन सामग्रीचा वापर शक्य नसतो
म्हणून या साधनांचा विकास करणं हे आर्थिक विकासामध्ये समाविष्ट असतं. आर्थिक वृद्धी सरकारी मार्गदर्शनाची व मदतीची फारशी गरज नसते, परंतु आर्थिक विकासात मात्र सरकारी मदतीची अंतिम गरज असल्याचं पाहावयास मिळतं. आर्थिक वृद्धी ही प्रगतीची एक किमान पातळी गृहीत धरून वृद्धीची प्रारूपे मांडता येतात, तर विकासामध्ये ह्या प्रगतीच्या विशिष्ट पातळीच्या अभावी गुणात्मक परिवर्तनाची गरज असल्याचं पाहावयास मिळतं. आर्थिक वृद्धीमध्ये नवनिर्मितीची शक्यता नसते, तर विकासामध्ये नवीन शक्तींद्वारे नवमूल्याची निर्मिती केली जाते. आर्थिक वृद्धी स्थैतिक संतुलनाची एक अवस्था असते, तर गतिशील संतुलनाची अवस्था असून वेगवान प्रगती ह्या विकासामध्ये करता येते. आर्थिक वृद्धीमध्ये एखादा देश पुढं येत असतो, पण त्याची गती अत्यंत मंद असते. म्हणजे एका देशाच्या कार्यक्रमामध्ये गतिशीलता असून तो उन्नतीकडं तीव्र वेगाने वाढत जातो. तर आर्थिक वृद्धीमध्ये आर्थिक बदल व परस्पर बदल सतत घडणाऱ्या घटकांचा परिणाम असतो. तर विकासामध्ये आर्थिक विकास प्रगतीचं एक पाऊल असून ज्याच्यातून सृजनात्मक शक्तीचा जन्म झाल्याचं पाहावयास मिळतं. या प्रकारे आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास यामध्ये मूलभूत स्वरूपाचे काही त्रोटक बदल आपणास पाहता येतील. अर्थव्यवस्थेच्या ह्या दोन्ही संकल्पना समान वाटत असल्या तरी देखील यामध्ये आर्थिक विकासाचं निर्देश घटक जे आहेत हे पाहणं गरजेचं आहे. सध्या प्रत्येक देश दुसऱ्या देशाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आर्थिक विकास ही संकल्पना दोन अर्थव्यवस्थेकरिता स्पर्धात्मक झाली असल्याचं पाहावयास मिळतं. त्यामुळं आर्थिक विकासाचं मापन कसं होतं, त्या पद्धतीमध्ये कोणकोणते घटक असावेत, प्रगतीच्या कोणत्या स्तराला आर्थिक विकासाचे निर्देशांक मानावे, याविषयी अर्थशास्त्रज्ञांमध्ये प्रचंड मतभेद आढळतात. म्हणूनच अनेक प्रकारचे मापदंड या विचारात घेतले जातात. म्हणजे प्रत्यक्षामध्ये आर्थिक विकासाचे योग्य मापन खूप कठीण आहे. तरी आपण प्राचीन विचारधारा आणि आधुनिक विचारधारा या प्रचलित मापदंडाच्या आधारे हे प्राचीन विचारधाराचे निष्कर्ष पाहणार आहोत. पहिला जो घटक आहे वणिकवाद मध्ये देशात सोन्या चांदीचे प्रमाण वाढत जाईल, तो देश आर्थिकदृष्ट्या अधिक विकसित होत जाईल. ॲडम स्मिथ यांच्या मते आर्थिक विकासाचा निर्देशांक राष्ट्रीय उत्पन्नाला मानतात. स्मिथच्या मते राष्ट्रीय उत्पन्न अधिकतम करण्यासाठी व्यक्तिगत स्वातंत्र्य हवे, म्हणजेच राजाला हस्तदोष नको असं म्हटलं जातं. म्हणजे कार्ल मार्क्स यांच्या मतानुसार जर आपण विचार केला तर समाजवादाची स्थापना हाच आर्थिक विकासाचा पाया असून भांडवलशाही संपल्यानंतर समाजवादाची स्थापना करूनच लोक कल्याणात वाढ करतात असं कार्ल मार्क्स यांनी स्पष्ट केलं. तर आधुनिक विचारसरणीमध्ये आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी दिलेला मापदंड हा संकुचित दृष्टिकोन आणि विस्तृत दृष्टिकोन अशा दोन विभागामध्ये मांडता येईल. त्याचा पहिला जो घटक आहे संकुचित दृष्टिकोन. हे काही अर्थशास्त्रज्ञांनी विकसनशील अर्थव्यवस्थेच्या एकाच विशेष वैशिष्ट्याला महत्त्व देऊन आर्थिक विकासासंबंधी विचार मांडले. उदाहरणार्थ औद्योगिकरण हाच
आर्थिक विकासाचा मापदंड असला पाहिजे आणि काही अर्थशास्त्रज्ञांनी भांडवल निर्मितीचा व त्यात होणाऱ्या वाढीला आर्थिक विकास मानला. म्हणजेच गणितीय पद्धतीवर भर देणाऱ्या तज्ज्ञाने तंत्रज्ञानाचा स्तर व उत्पादन पद्धतीत होणाऱ्या बदलांना आर्थिक विकासाचे निर्देशांक घटक मानले आणि आर्थिक स्थैर्याचा विकासाचा गाभा आहे असं काहींनी म्हटलं. म्हणजे दुसऱ्या उत्पत्तीच्या घटकांमुळे होणाऱ्या उत्पादकतेतील वाढ सर्वाधिक महत्त्वाची बाब आहे असं सांगितलं आहे. त्यामुळं असं म्हणतात की वरील सर्व विचार एकांगी, अपूर्ण, अपरिपक्व आणि अवैज्ञानिक असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. दुसरा जो घटक आहे विस्तृत दृष्टिकोन. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करत असताना प्रोफेसर माथर आणि बाल्डविन, सायमन कुझनेट, ए.जे. यंग सारख्या विकासवादी अर्थशास्त्रज्ञांनी वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात होणाऱ्या वाढीला आर्थिक विकासाचे निर्देशांक घटक मानले आहे. त्यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्नात होणारी वाढ ही सतत स्थिर असणं गरजेचं आहे. वास्तव राष्ट्रीय उत्पन्न हाच आर्थिक विकासाचा सर्वश्रेष्ठ मापदंड आहे असं हे सर्वजण मानतात. म्हणजे कोणत्याही देशात वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात होणारी वाढ आणि व्यावहारिक स्थितीची माहिती देऊ शकत नाही. म्हणजेच दरडोई उत्पन्नात वाढ करणं, जीवनमान निर्देशांक आणि मूलभूत गरजांचा निर्देशांक हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे प्रामुख्यानं निर्देशांक जे आहेत त्या निर्देशांकामध्ये उपभोग निर्देशांक, बचत निर्देशांक, उत्पन्न निर्देशांक, रोजगार निर्देशांक, आरोग्य निर्देशांक, शैक्षणिक निर्देशांक, निवास निर्देशांक, मूलभूत सोयीचा निर्देशांक, सामाजिक निर्देशांक इत्यादी घटकाचा यामध्ये समावेश होतो. हे दरडोई उत्पन्नात वाढ करत असताना एकूण देशांतर्गत उत्पादन, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे GDP या आधारे अर्थव्यवस्थेनं एका विशिष्ट कालावधीमध्ये किती उत्पादन केलं याची पातळी समजून घेता येईल. परंतु लोकांचं वस्तू सेवांवरील नियंत्रण ही GDP पेक्षा वेगळी बाब असल्यानं वास्तव राष्ट्रीय उत्पन्नास लोकसंख्येनं भागलं असता वास्तव दरडोई उत्पन्न मिळते. जीवनमान निर्देशांकांमध्ये अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मतानुसार ओकन व रिचर्डसन यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न वाढ घडविण्याच्या दृष्टिकोनातून लोकसंख्येच्या राहणीमानाचा स्तर प्रामुख्यानं उपभोगाच्या स्तरावर अवलंबून असतो. म्हणजे अमेरिकेतील ओव्हरसीन डेव्हलपमेंट काउन्सिल या संस्थेनं जीवनमानाच्या भौतिक गुणवत्ता निर्देशांक PQLI तयार केला व त्यासाठी सरासरी आयुर्मान, बालमृत्यूचे प्रमाण, साक्षरता वगैरे घटक विचारात घेतले. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते राष्ट्रीय उत्पन्नाबरोबर दरडोई उत्पन्नालाही महत्त्व द्यावे लागेल, कारण अविकसित देशाचा मुख्य प्रश्न राहणीमानाच्या सुधारणेशी संबंधित असल्याचं आपणास पाहावयास मिळतं आणि यातून राहणीमानाचा संबंध दरडोई उत्पन्नाशी असतो आणि त्यातून लोकांचं कल्याण, आर्थिक कल्याण, राहणीमानात वाढ या दृष्टीनं पाहिल्यास दरडोई उत्पन्नातील वाढ देणारी आर्थिक विकासाची स्थिती स्पष्ट करता येते. प्रोफेसर B.N. घोष यांच्या मते
1993 साली नवीन दृष्टिकोन मांडला. राष्ट्राची प्रगती पाहण्यासाठी जीवनमानाच्या मानवी गुणवत्तेचा निर्देशांक विचारात घेतला आहे आणि साक्षरता प्रति डॉक्टर, लोकसंख्येचं प्रमाण, आयुर्मान मर्यादा, बालमृत्यू प्रमाण प्रति व्यक्ती, प्रति दिन उष्मांक, उपभोग प्रति दूरदर्शनाच्या मागे लोकसंख्या, प्रति टेलिफोन मागे लोकसंख्या, हे 7 घटक त्यांनी शोधून काढले. हे मूलभूत गरजांचा जो निर्देशांक असतो, या मूलभूत गरजांच्या निर्देशांकामध्ये अत्यंत कमी विकास झालेल्या देशात दारिद्र्य, बेकारी, विषमता यासारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. तेव्हा सामान्य जनतेला मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या गुंतागुंतीत त्यांचं इतर प्रश्नही अडकलेले असतात. आता भारताचा विचार करता, भारतासारख्या विकसनशील देशात भौगोलिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती विविधता आढळून येते आणि विकासाचं मोजमाप करताना कोणत्याही एका निर्देशांकाचा वापर योग्य नसल्यामुळं विकासाचं मापन करायचं असेल तर वेगवेगळ्या निर्देशांकाचा योग्य वापर करून ते निर्देशांक काढले जातात. म्हणजे आर्थिक विकासाचं मापन करणं ही जरी गुंतागुंतीची बाब असली तरी एकूण परिस्थितीचा जर विचार केला तर यामधून योग्य ते निरनिराळे निर्देशांक वापरून वास्तववादी ठरवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. आता आर्थिक विकासामध्ये निर्माण होणारे जे अडथळे आहेत 1.3, ज्यामध्ये एकूण घडामोडी प्रचंड प्रमाणात बदलत असतात. म्हणजे साध्य होणारे बदल सतत एक नवीन लाट निर्माण करून प्रत्येक अर्थव्यवस्थेसमोर एक नवीन प्रश्न उभा करीत असते. त्यातच जगामध्ये मुठभर देश श्रीमंत आणि बहुसंख्य देश मागासलेले व दारिद्र्यात असल्यामुळं अशा देशांच्या आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात. आता या अडथळ्यांमध्ये प्रामुख्यानं बाजारातील अपूर्णता, यामध्ये अर्थव्यवस्थेच्या एकूण व्यवस्थेमध्ये काही शक्ती अडथळे निर्माण करतात. त्यामध्ये किमान स्थिरता, बाजारपेठेचे अपूर्ण ज्ञान, अचल घटक, न बदलणारी सामाजिक परिस्थिती इत्यादी, देशाच्या उत्पादन साधनाचा अविकसित, अल्पविकसित आणि चुकीचा वापर या अपूर्णतेमुळं होत असल्याचं पाहावयास मिळतं. आकडा 2, दुष्टचक्राचं अस्तित्व. अप्रगत अर्थव्यवस्थेमध्ये काही घटकांचा असा संयोग होतो की ज्यांचा चक्रीय संबंध होऊन विकास वेग मंदावतो. विशेष म्हणजे अनेक घटकांपैकी कोणता घटक मूळ कारण आहे व कोणता घटक परिणाम आहे हे स्पष्टपणे दर्शविता येत नाही. सामाजिक सांस्कृतिक अडथळे, यामध्ये सर्वसामान्यपणे अल्पविकसित देशांमध्ये अशा सामाजिक सांस्कृतिक संस्था, संघटना, संयुक्त कुटुंब पद्धती, चालीरीती असतात की त्या आर्थिक विकासाला पोषक असतात. यामध्ये आवश्यक व योग्य सुधारणा केल्यास विकास पोषक वातावरण तयार होते. हे काम बरेच कठीण असते कारण त्यावेळी असंतोष निर्माण होतो व त्याचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाल्याचं पाहावयास मिळतं. बदलांना सामान्य विरोध. लोकांचा बदलाबाबत आवश्यक व योग्य विचार नसल्यानं विरोध होतो. लोक बहुधा आळशी, कामचुकार असतात. सण समारंभ, उत्सव यात त्यांना जास्त रस असतो. शेतीमध्ये नवीन उत्पादन पद्धती वापरण्यास त्यांचा पूर्ण विरोध असतो. पाश्चात्य तंत्राचा
वापर करणे कठीण. आज अविकसित देशात अद्ययावत तंत्रज्ञान वापरले जात नाही. अशा देशात श्रमाची विपुलता व भांडवल टंचाई असते. कुशल कामगारांची कमतरता असते. त्यामुळं आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात. लोकांचा प्रश्न: जलद वाढणारी लोकसंख्या हा अविकसित किंवा विकसनशील देशातील विकासातील मोठा अडथळा असल्याचं पाहावयास मिळतं. सर्व गरीब देशातील लोकांना लोकसंख्या वाढीअभावी भीतीदायक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. म्हणजेच देशातील इतर घटकांनी आर्थिक प्रगतीसाठी केलेले सर्व प्रयत्न वाढती लोकसंख्या निष्फळ ठरवते. आकडा 7. शेतीतील अडथळे. अनेक अविकसित देश परंपरागत शेतीप्रधान असतात आणि त्याच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती उत्पादकांचाच प्रमुख हिस्सा असतो. प्रत्यक्षात शेती विकासामध्ये शेतकऱ्यांची वागणूक हा अडथळा असल्यामुळं ते ज्या परिस्थितीमध्ये शेती उत्पादन करतात ती परिस्थिती, त्यांना उपलब्ध असणारे तंत्रज्ञान, उत्पादन वाढीची प्रेरणा, उत्पादन साधनाची उपलब्धता व त्यांची किमती, पाणी पुरवठा व हवामान इत्यादी बाबी शेतकऱ्यांना अकार्यक्षम बनवितात. अशा परिस्थितीमध्ये शेती उत्पादन वाढत नाही. लोकसंख्या वाढीचा दर जास्त असताना दरडोई शेती उत्पन्न व अन्न पुरवठा वाढविण्याऐवजी घटत जातो. अशा प्रकारे शेती क्षेत्राची अकार्यक्षमता ही विकासातील मोठा अडथळा ठरल्याचं पाहावयास मिळतं. आंतरराष्ट्रीय शक्ती. मागासलेल्या राष्ट्रांना मागासलेले ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिस्थिती कारणीभूत ठरते. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मोठा फायदा विकसनशील देशांना मिळू शकतो असं आधुनिक अर्थशास्त्रज्ञ मानत नसल्यानं गेल्या 150 वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारावर भांडवलाच्या हालचालीमुळं निर्माण झालेल्या शक्तीचे अल्प विकसित अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम केलेले असतात. जगातील अर्थव्यवस्थेमध्ये अशा काही शक्ती कार्यरत असतात की आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं मिळणारे फायदे प्रामुख्याने विकसित देशांना मिळावे. प्राथमिक वस्तूंच्या विस्तारात निर्यातीचे प्रतिकूल परिणाम विकसनशील देशावर झाले आणि ते स्थितिशीलच राहावेत अशा शक्ती जाणीवपूर्वक बनविल्या जातात. भांडवल टंचाई. विकसनशील देशामध्ये बचत कमी म्हणून भांडवल कमी असल्याचं पाहावयास मिळतं. अल्प उत्पादकता, कमी उत्पन्न व अल्प बचत यामुळं कमी भांडवल ही साखळी निर्माण होते. म्हणजेच गरिबी हीच गरीब देशांमध्ये भांडवल टंचाईचं कारणही आणि परिणामही असल्याचं पाहावयास मिळतं. आधुनिक उद्योजकता व व्यवस्थापन कौशल्य नसते. इंग्लंड, अमेरिकेचा आर्थिक विकास मुख्यतः तेथील उद्योजकांनी पुढं होऊन धोका पत्करला म्हणून झाला. अल्पविकसित देशात विशिष्ट सामाजिक सांस्कृतिक वातावरणामुळं असं उद्योजक नसतात. विकसित देशातील पुढे होणाऱ्या उद्योजकांना प्रोफेसर शुम्पीटर यांनी विशिष्ट उद्योजक असं संबोधलं. म्हणजे गरीब देशामध्ये वातावरण निर्माण करण्यासाठी तेथील लोक परंपरागत पद्धतीनं परंपरांना चिकटून राहतात व वेगवेगळ्या नवीन व चांगल्या पद्धती विरुद्ध राहतात. राजकीय स्थैर्य. प्रशासनातील सतत बदल, परकीय आक्रमणाचा धोका आणि आंतरराष्ट्रीय विनाशाची स्थिती यामुळं अल्पविकसित देशात
राजकीय अस्थिर्य निर्माण होते. त्यामुळं भविष्यकाळाविषयी अनिश्चितता निर्माण होऊन भांडवल गुंतवणुकीवर प्रतिकूल परिणाम होऊन अनेक वेळा हे भांडवल अविकसित देशाकडे नसल्यानं तेथे पुष्कळशी शक्ती साधने गरिबी विरुद्ध लढण्याऐवजी राजकीय लढ्यात नष्ट होतात. पुढचा घटक कमकुवत व भ्रष्ट सार्वजनिक प्रशासन. गरिबी देशामध्ये आर्थिक बदलाचं पुढारीपण सरकारनं घ्यावं, किमान या क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा अशी अपेक्षा असते. परंतु तेथील राजकारणी त्यांचं समाजातील स्थान डळमळीत होईल म्हणून देशाचा विकास इच्छित नाहीत. म्हणजे प्रशासकीय यंत्रणा विकासाचा भार सहन करणाऱ्या कमकुवत व अशक्त असल्यानं, ती भ्रष्ट अकार्यक्षम असल्यानं विकासाच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करतात. समाजातील प्रत्येक गोष्टीचा अतिरेक हा वाईट असल्यानं गरीब देशातील लोक फार मोठ्या प्रमाणामध्ये धर्म आणि धार्मिक कल्पना यामध्ये गुंतलेले असतात. उत्पादक कामामध्ये ते नसतात. त्यामुळं आर्थिक प्रगती आवश्यक असणारी उद्योजकता निर्माण होत नसल्याचं पाहावयास मिळतं. अल्पविकसित देशाच्या विकासामध्ये येणारे जे अडथळे आहेत, याचा जो निष्कर्ष आहे, त्या निष्कर्षामध्ये नैसर्गिक साधनांचा आरोग्यावर होणारा परिणाम, शेतीवरील अतिरिक्त अवलंबित्व, दूरवर पसरलेली निरक्षरता, कुशल कामगारांची उणीव, उद्योजकतेची उणीव, तंत्रज्ञान मागासलेपणा इत्यादी घटकांमध्ये परस्पर संबंध परस्परांवरील परिणाम करणारे असल्यामुळं प्राध्यापक मेयर आणि बाल्डविन यांच्या मते बाजारातील अपूर्णता उत्पादन घटकांची पर्याप्त विभागणी होऊ देत नाही, दुष्टचक्रे रचनात्मक बदल घडविण्यामध्ये प्रतिबंध करतात आणि आंतरराष्ट्रीय प्रवाहात गरीब राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून पर्याप्त होत नसल्यामुळं ही अल्पविकसित देशाच्या विकासामध्ये हे प्रमुख अडथळे निर्माण झाल्याचं पाहावयास मिळतं. आकडा 1.4 शाश्वत विकासाची संकल्पना, सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा टिकाऊ विकास. विकास या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणं खूपदा कठीण असल्याचं पाहावयास मिळतं. कारण समान सरासरी उत्पन्न असणाऱ्या दोन देशातील लोकांचा जीवन दर्जा वेगळा असू शकतो. म्हणजेच युनोच्या कागदपत्रानुसार जीवनाची अपेक्षा, प्रौढ साक्षरता, शिक्षण, सरासरी उत्पन्न यावरून मानवी विकास स्पष्ट होतो. मानवी विकासामध्ये मनुष्याच्या आरोग्यमय जीवनापासून ते आर्थिक राजकीय स्वातंत्र्यापर्यंत सर्व बाबी समाविष्ट असतात. शाश्वत विकास ही संकल्पना अलीकडच्या कालखंडामध्ये मांडल्याचं पाहावयास मिळतं. नैसर्गिक व निसर्ग साधने संरक्षणाच्या आंतरराष्ट्रीय संघानं सादर केलेल्या 1980च्या जागतिक संरक्षण योजनेचे संकल्पनात प्रथमच शाश्वत विकास ही संकल्पना मांडल्याचं पाहावयास मिळतं. सस्टेनेबल म्हणजे शाश्वत, टिकाऊ, चिरस्थायी, स्वयंपोषणक्षम विकास या नावानं ओळखलं जातं. सध्या प्रत्येक देश विकासासाठी प्रयत्न करतो, मात्र एखादा विकास झाल्यानंतर तो चिरकाल टिकवणं
महत्त्वाचं असतं. विकास व पर्यावरणातील जागतिक आरोग्यानं शाश्वत विकास ही संज्ञा सामान्य वापरात आली तर सामायिक भविष्य या अर्थ वार्षिक अहवालामध्ये ही संज्ञा सांगितली होती. ती ब्रुटलँड अहवाल म्हणून ओळखली जाते. शाश्वत विकासाचा अर्थ व व्याख्या. शाश्वत विकास ही संकल्पना सखोल असून सर्वांशी संबंधित असल्याचं पाहावयास मिळतं. भविष्यकालीन विकासाच्या गरजांच्या संदर्भात सध्याचा विकास असं शाश्वत विकास मानला तर उपलब्ध साधनसामग्रीच्या अतिरिक्त पिळवणुकीनं भविष्यकालीन पिढीसाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. हे साधनसामग्रीच्या शाश्वत उपयोगावर भविष्यकालीन पिढीच्या गरजांचा विचार करून निर्णय घेणे योग्य असतं. शाश्वत विकास अर्थशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण व विशेष प्रकारची संकल्पना असून एका बाजूला ती प्रत्यक्षपणे विकासाच्या अर्थशास्त्राला संबंधित आहे तर दुसऱ्या बाजूला ती पर्यावरणाचा अंतर्गत भाग असल्याचं पाहावयास मिळतं. शाश्वत विकास या संकल्पनेच्या व्याख्या पुढील प्रमाणे करता येतील. शाश्वत विकास म्हणजे असा विकास की जो भविष्यकालीन पिढीच्या त्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी कोणतीही तडजोड न करता सध्याच्या गरजा पूर्ण करणे होय. ब्रुटलँड अहवालानुसार दिलेली व्याख्या. रॉबर्ट ॲलन यांच्या व्याख्येनुसार शाश्वत विकास म्हणजे असा विकास की जो मानवी गरजांचं समाधान चिरकाल टिकवणं आणि मानवी जीवनाचा दर्जा सुधारणं हे साध्य करणे होय. तर पुढची व्याख्या. शाश्वत विकासाची व्याख्या अशी करणं शक्य आहे की निसर्गाच्या अवस्थेपासून प्राप्त केलेल्या त्याच वस्तू व सेवा अर्थव्यवस्थेचं उत्पादन शक्यतेची तजवीज करून चालू ठेवणं होय. वरील सर्व व्याख्यांचा विचार करता शाश्वत विकासाचा अर्थ स्पष्ट होत नाही. तळागाळातील पातळीवरील गरिबांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणं व त्यांच्या भौतिक जीवनमानाच्या पातळीत वाढ करणं म्हणजे शाश्वत विकास असं आपणास एका अर्थानं म्हणता येईल. शाश्वत विकासाची उद्दिष्टे. सर्व लोकांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवणं, सर्वांच्या मूलभूत गरजा भागवून राहणीमान उंचावून आर्थिक विकास साध्य करणं, सार्वजनिक जीवनमान सहभागी होण्याची संधी देणं व शारीरिक सामाजिक सांस्कृतिक स्वेच्छेसाठी सहकार्य करणं, पिढ्यानपिढ्यामधील एकता वाढवणं, देशातील नैसर्गिक सामाजिक सांस्कृतिक साधने संपत्तीचा साठा अबाधित ठेवून आर्थिक विकासाचा जास्तीत जास्त निव्वळ फायदा मिळवणं, भविष्यकालीन पिढीसाठी अडचणीचे वाईट करू नये अशा दृष्टीनं सामाजिक व सांस्कृतिक नैसर्गिक मानवी भांडवलाचा साठा राखणे व वाढवणं, यासाठी आर्थिक विकासाची गती वाढवणं, नैसर्गिक भांडवलाचा साठा घटू नये अशा शक्तिमान शाश्वती तयार करणं, जगातील निरपेक्ष गरिबी कमी करणं, जागतिक शिखर परिषद अर्थ समेट यामध्ये या उद्दिष्टांचा आढावा घेऊन सध्या वाढत्या पर्यावरणीय समस्येनं अनेक देशाचं लक्ष शाश्वत विकासाकडं वेधलं गेलं. यातून जगातील सर्व राष्ट्रांचा यावरील चर्चा जागरूकता निर्माण करण्यासाठी वसुंधरा शिखर परिषद दरवर्षी भरवण्याचं ठरलं. सन 1988 मध्ये हवामान बदलाच्या आंतरशासकीय चौकशीची समिती निर्माण झाली.
या योगे हरितगृह गॅस सोडण्याचं प्रमाण कमी करता येईल. अलीकडे अनेक कारणांनी जगातील तापमान सातत्यानं वाढत आहे, ज्यासाठी एखाद्या देशाला जबाबदार धरता येणार नाही. यामध्ये हरितगृहातील वायूचा तापमान वाढविण्यातील हिस्सा प्रतिदिन वाढत असल्यानं ऑक्टोबर 2008 मध्ये जागतिक शिखर परिषदेमध्ये 2007च्या आंतरराष्ट्रीय हरित शिखर परिषदेकडे वाटचाल व त्यात शाळा, व्यावसायिक सहकारी अधिकारी, माध्यमे, उद्योग यांचा सहभाग वाढवला. तसंच दुसरी जागतिक हवामान परिषद 1990 मध्ये क्योटो येथे भरली. यामध्ये 174 देश सामील झाले. शाश्वत विकासाची धोरणे. सामाजिक आर्थिक विकासात सांस्कृतिक इत्यादी दर्जा घसरल्यानं लोकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. आर्थिक उत्पादकता घटते आणि सुखसोयी कमी होतात. त्यासाठी योग्य धोरणे स्वीकारणे ही काळाची गरज ठरवणं महत्त्वाचं आहे. दारिद्र्य घटविण्यासाठी, नवीन रोजगार संधी देण्यासाठी मोठे प्रकल्प राबवले पाहिजेत. 2. अनुदान घटविल्यास किंवा काढून टाकल्यास देशाला अनेक बाजूंनी फायदेशीर ठरेल. 3. बाजारावर आधारित दृष्टिकोन स्वीकारावा. 4. संपत्तीच्या हक्कांची विभागणी करावी. 5. विक्री वाढीसाठी किंमत घट, संस्थांवाढ इत्यादींना उत्तेजन द्यावं. 6. दर्जा घट रोखण्यासाठी नियंत्रण असावं. 7. देशांतर्गत व परदेशात व्यापार वाढीसाठी योग्य धोरणे आखावीत. 8. समाज जागृती व समाजाचा सहभाग मोठा असावा. आणि 9. जागतिक आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणात्मक प्रयत्नांमध्ये आवश्यक सहभाग असावा. असं शाश्वत विकासाची धोरणं ठरवण्यात आल्याचं पाहावयास मिळतं. हरित विकास, ग्रीन डेव्हलपमेंट. जुलै 2014 मध्ये नवी दिल्ली येथे युनोच्या साऊथ आशिया रिजनल नेटवर्कचे उद्घाटन कोलंबिया विद्यापीठातील डॉक्टर जोसेफ यांनी केल्यानंतर हरित स्थूल विकास या दृष्टिकोनातून चर्चा होऊ लागली. त्यावेळी असं प्रतिपादन केलं की हरित शाश्वत विकास किंवा शहरी शाश्वत विकास, लिंगभेद आणि सार्वजनिक आरोग्य ही भारतापुढील आव्हाने आहेत. त्यांच्या मते भारताची लोकसंख्या 1950 पासून 8 पट वाढली, ज्यामुळं शहरांच्या शाश्वत विकासासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी, हरित क्षेत्र, मलमूत्र विसर्जनाच्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्या. ही उद्दिष्ट अर्थव्यवस्थेपुढे असणं गरजेचं होतं. भारत हा मुख्यतः कोळसा अर्थव्यवस्था असून येथे अन्न शिजविण्यासाठी सर्वत्र स्टोव्हचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. भारतातील हवेचा दर्जा अत्यंत निकृष्ट झाला असून त्यामध्ये विविध रोगांना बळी पडण्याची शक्यता जास्त आहे. शाश्वत विकासाच्या स्तरामध्ये शहरे आणि तेथील वसाहती ह्या सुरक्षित व शाश्वत असाव्यात, हे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच युनोच्या 1000 विकास उद्दिष्टाचा संच हा शाश्वत विकासाच्या माध्यमातून सन 2015 मध्ये पूर्ण करेल. मानवाच्या निरोगी जीवनामध्ये वाढ करणं, दारिद्र्य नष्ट करणं, विषमता घटवणं इत्यादी शाश्वत विकासाची उद्दिष्टे आहेत. शाश्वत विकासाची उद्दिष्टे 1000 विकास उद्दिष्टांची तार्किक प्रगती असून आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक बाबींकडे लक्ष दिल्याशिवाय दारिद्र्य कमी होणार नाही. अर्थव्यवस्थेत केवळ
आर्थिक प्रगती पुरेशी नाही तर झालेल्या प्रगतीचा फायदा पुनश्च कसा गुंतवता येईल, मानवी भांडवल कसं उभारता येईल, नैसर्गिक भांडवल कसं टिकवता येईल हे महत्त्वाचं भाग असल्याचं पाहावयास मिळतं. हरित विकासाची संकल्पना. हरित विकास संकल्पना ही एक असं बदललेलं विकास प्रतिमान आहे की ज्यामध्ये आर्थिक प्रगती बरोबर नैसर्गिक साधनसामग्रीचा वाढता उपयोग व इकॉनॉमिक्सची शाश्वतता व समाजामध्ये मित्रत्वाची व बंधुत्वाची भावना असल्यामुळं मनुष्य सुखी समाधानी आनंद जीवन जगतो. हरित विकासाचं मार्गदर्शक तत्त्वे प्रमुख 6 सांगितली जातात. 1. उत्पादन साधनाचा कार्यक्षम, परिणामकारक व वाजवी उपयोग करणे. 2. क्षेत्रीय धोरणे व योजना ह्या हरित विकास संकल्पनेशी मिळत्या जुळत्या व संबंधित असाव्यात. 3. स्वच्छ व सुधारित तंत्रज्ञानांना बढती देणे. 4. हरित आर्थिक प्रगतीमध्ये नागरिकांच्या सहभागाला शाश्वती देणे. 5. सांघिक सामाजिक मित्रत्वाचे संबंध वाढवणे. 6. बदल तपासणी व नियंत्रण असावे. हरित विकासाची मार्गदर्शक तत्त्वे. उत्पादन साधनांच्या कार्यक्षमतेत सुधारणा, गॅस घटविणे, टाकाऊ माल नसणारे उत्पादन व सेवा करणे, वातावरणातील दूषितपणा व दर्जा रोखून त्याचं रक्षण करणं, हरित अर्थव्यवस्थेला योग्य आधार देण्यासाठी कर, कर्ज व अर्थपुरवठा यांना उत्तेजन देणं आणि वातावरण संरक्षण, मानवी विकास व स्वच्छ तंत्रज्ञान यात सुधारणा करण्यासाठी गुंतवणूक वाढवणं. हरित विकास, दारिद्र्य घट व हरित जीवन पद्धती यात सुधारणा करणं, निसर्गाबरोबर प्रेमाने जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणं, सांस्कृतिक मूल्ये जपून शिक्षणशास्त्र संशोधन करणं, हवामान बदल घडवून नैसर्गिक व अन्य उत्पादन साधन संपत्ती व पुनर्निर्मिती किंवा पुनर्बांधणी यातील आपली शक्ती ओळखून लोकसंख्येविषयी योजनाची अंमलबजावणी करणं. हरित स्थूल देशांतर्गत विकासासंदर्भामध्ये हरित विकासाचा अर्थ व व्याख्या. हरित विकास याचा अर्थ आणि व्याख्या आपणासला पुढील प्रमाणे सांगता येतील. हरित विकास म्हणजे नैसर्गिक साधनसामग्रीचा कार्यक्षम व परिणामकारक उपयोग, दारिद्र्य घट, टाकाऊ पदार्थ नसणे, सर्व सेवांचा योग्य आधार आणि गॅस मिश्रित हवेचा अभाव होय. हरित अर्थव्यवस्था म्हणजे लोकांचे जीवनमान उंचावणे, एकता असणं, सामाजिक न्याय, सामाजिक व आर्थिक जबाबदाऱ्या कमी करणं आणि दर्जा घटक रोखणे होय. हरित विकास म्हणजे सामाजिक आर्थिक शाश्वतता, सामाजिक एकता व सहभाग आणि शुद्ध हवा, गॅस मिश्रण नसणे होय. पुढची व्याख्या सांगितली जाते. हरित रोजगार म्हणजे असा रोजगार की जो शक्ती, कच्चा माल, पाणी वापर कमी करतो आणि गॅस उत्सर्जन कमी, टाकाऊ माल कमी, अस्वच्छतासाठी कमी आणि हवामान बदल अवलंबून वातावरणाचा दर्जा सुधारणे होय. हरित शहर म्हणजे असे शहर व शहरी वसाहत की जी आरामात मानवी जीवन जगू देते व विकासासाठी संधी देते. शिवाय अशा शहरामध्ये शक्ती, उष्णता, पाणी पुरवठा, सार्वजनिक उत्तम वाहतूक, टाकाऊ पदार्थाच्या विल्हेवाटाची योग्य व्यवस्था असणे होय.
हरित विकास घट म्हणजे आरामी जीवन जगता येते आणि काम करता येते, तसेच जेथे वस्तू मानवी आरोग्याला हानिकारक ठरत नाही तेथे कार्यक्षम शक्ती, गॅस उत्सर्जन कमी असणारी उष्णता व्यवस्था, मलमूत्र विसर्जनाची, दूषित पाणी आणि पावसाचे पाणी व टाकाऊ वस्तूंची निर्यात व्यवस्था चांगली असते. हरित मिळकत म्हणजे अशी वस्तू, सेवा आणि कामे की ज्याच्या वापरामुळे शक्ती व नैसर्गिक साधन सामग्रीचा चांगला उपयोग होतो. हरित गुंतवणूक म्हणजे असे प्रकल्प, प्रक्रिया व कामे यातील गुंतवणूक की जेथे शक्ती व साधनांची कार्यक्षम वापर करून पाण्याशिवायचे तंत्र वापरले आहे. हरित कर म्हणजे एकूण वातावरणावर नकारार्थी परिणाम न करता उत्पादन, सेवा, आयात व उपभोग यामध्ये घट घडविता येते. परिसंस्था सेवांची किंमत म्हणजे लाभदायक व सेवा पुरविणे यासाठी ठरलेली किंमत यंत्रणा होय. या सर्व बाबींचा विचार करता हरित विकास ही संकल्पना सामाजिक व सांस्कृतिक घटक, शासन व्यवस्था, लोकसंख्या वाढ, परावलंबी विकास, तसेच दारिद्र्याचे दुष्टचक्र, विदेशी गुंतवणूक या बाबतींमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यात प्रामुख्यानं सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक हे प्रमुख 3 घटक मानले जातात आणि यातून सोयीस्कर, न्याय्य, शाश्वतता आणि व्यवहार्य टिकविणे हे प्रमुख अंतर्गत घटक त्यात मानले जातात. 1970 मध्ये झालेल्या ह्या पर्यावरणीय चळवळीचा परिणाम म्हणजे आर्थिक हरित विकास असल्याचं पाहावयास मिळतं. यातून खऱ्या अर्थानं संसाधन कार्यक्षमता, सामुदायिक सांस्कृतिक संवेदनशीलता, हरित विकासाच्या काही समस्या आणि या बाबतींमध्ये मोठ्या प्रमाणावर यात चर्चा झाल्याचं पाहावयास मिळतं. यानंतर पुढच्या तासाला आपण दुसऱ्या घटकाची मांडणी करणार आहोत. धन्यवाद.